हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी बघा, पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्य स्पर्धेत उतरले। या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत किंवा पर्याय आहेत मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन अ आहे किंवा पर्याय अ आहे ऑस्ट्रेलियन, पर्याय ब आहे डच, पर्याय क आहे जर्मन, पर्याय ड आहे स्वीडिश। या ठिकाणी बघा मित्रांनो, योग्य जो पर्याय असणार आहे तो म्हणजे पर्याय ब डच हा अगदी बरोबर पर्याय असणार आहे। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। या ठिकाणी पुढील विधान दिलेले आहे ते म्हणजे 1802 मध्ये पेशवाने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला। या ठिकाणी बघा, ऑप्शन अ आहे थोरले बाजीराव, ऑप्शन ब आहे सवाई माधवराव, ऑप्शन क आहे पेशवे नानासाहेब, ऑप्शन ड आहे दुसरा बाजीराव। या ठिकाणी बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणारे किंवा योग्य ऑप्शन असणारे ते म्हणजे ऑप्शन ड दुसरा बाजीराव। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। पुढील विधान दिलेले आहे मित्रांनो ते म्हणजे जमशेदजी टाटा यांनी येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा जो काही कारखाना आहे हा स्थापन केला। या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो, ऑप्शन अ आहे मुंबई, ऑप्शन ब आहे कोलकाता, ऑप्शन क आहे जमशेदपूर, ऑप्शन ड आहे दिल्ली। या ठिकाणी बघा मित्रांनो, योग्य ते उत्तर असणारे किंवा योग्य ऑप्शन असणारे ते म्हणजे ऑप्शन क जमशेदपूर। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पना स्पष्ट करा। या ठिकाणी बघा, पहिली संकल्पना आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे मुलकी नोकरशाही। या ठिकाणी बघा मित्रांनो, ही संकल्पना स्पष्ट करायची ठरली ती म्हणजे भारतात स्थापन केलेली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती। लॉर्ड कॉर्नवॅलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली। मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला। त्यासाठी त्यांचे पगार देखील वाढवले गेले। प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा जिल्ह्याच्या शासनाचा प्रमुख असे। महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी होती। अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच काय तर ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली। चला मित्रांनो, पाहूया पुढील संकल्पना। या ठिकाणी पुढील संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे शेतीचे व्यापारीकरण। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे इंग्रजी सत्तेच्या पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत। हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे। मात्र इंग्रज सरकारने कापूस, नीळ व तंबाखू यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन दिले। त्यामुळे लोकांनी अन्नधान्याऐवजी जास्त नफा मिळवून देणारे व्यापारी पिकांवर भर दिला। या प्रक्रियेला या ठिकाणी शेतीचे व्यापारीकरण असे आपण म्हणू शकतो। चला मित्रांनो, पाहूया पुढील संकल्पना, इंग्रजांची आर्थिक धोरणे। या ठिकाणी बघा मित्रांनो, इंग्रजांची आर्थिक धोरणे म्हणजे काय तर इंग्लंड हे आधुनिक व विकसित राष्ट्र होते। औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही व अर्थव्यवस्था रूढ झाली होती। इंग्रजांनी इंग्लंडमधील भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली। त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांचे सकारण स्पष्ट करा। या ठिकाणी बघा, पहिलं विधान दिलेले मित्रांनो ते म्हणजे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते, परंतु इंग्रजांनी मात्र शेतकऱ्याला हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली। बघा मित्रांनो, शेतकरा म्हणजे काय तर शेतकरा म्हणजे नाणी, धान्य या प्रकारातून जो काही शासनाला आपल्याला द्यावा लागणारा जो काही कर होता त्या कराचा एक प्रकार आहे मित्रांनो, तो म्हणजे शेतकरा। या ठिकाणी बघा, तसेच शेतकरा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती देखील त्यांनी केली होती। जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले। शेतकरा भरण्यासाठी येईल त्या किमतीत पीक विकू लागला। व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले।
प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले, त्यामुळे भारतातील शेतकरी हे कर्जबाजारी झाले। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते। तेथे औद्योगिक कारणांमुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले। तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असे, पण याउलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर ते आकारत असे। तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्यांचे उत्पन्न जास्त आणि खर्च हा कमी होत असे। पण अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले, त्यामुळे परिणामी आपले भारतातील जे काही उद्योगधंदे आहे हे बंद पडले। पाहूया मित्रांनो, या ठिकाणी पुढील प्रश्न क्रमांक 4, पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। एका याच्यात आपल्याला व्यक्ती दिलेले आहेत व त्या व्यक्तींनी कोणती कार्य केलेली आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत। जी काही नोकरशाहीची निर्मिती आहे मित्रांनो, हे लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी केलेली आहे व सतीबंदीचा जो काही कायदा आहे हा लॉर्ड बेंटिंक यांनी निर्माण केला। त्याच प्रकारे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा जो काही कायदा आहे मित्रांनो, हा लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केला व आशियाई टी सोसायटी ऑफ बंगालची स्थापना जी काही आहे मित्रांनो, ही विल्यम जेम्स यांनी केलेली आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता, ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।